चला मंडळी, आज मऊ लुसलुशीत असा उपमा बनवूया. तर सर्वात अगोदर पाऊण वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. मोठा रवा देखील तुम्ही वापरू शकता. हलक्या तांबूस रंगावरती आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे. रवा परतताना तूप किंवा तेल वापरू शकता. तर कढईमध्ये फोडणी घालण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झालं की जिरं, मोहरी, शेंगदाणे व मिरची घातलेली आहे. यामध्ये तुम्ही उडीद डाळ देखील वापरू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे. यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. हलका गुलाबी रंगावरती कांदा परतला की एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. एखादा मिनिट टोमॅटो तेलात परतलं की हळद घालायची आहे. आता पाऊण वाटी रव्यासाठी आपल्याला 2.25 वाट्या पाणी घालायचं आहे. तर गरम पाणी वापरायचं आहे. त्यानंतर उकळी आली की यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व रवा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे. उपमा घट्ट झाला की यामध्ये 1 चमचाभर तूप घालून याला झाकण लावून लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं मस्त अशी वाफ काढायची. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. मऊ लुसलुशीत असा उपमा खाण्यासाठी तयार आहे. चला तुम्ही देखील खायला या आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.